व्हायला पाहिजे. नमस्कार, मी शिवा संघटनेचे अक्कलकोट तालुका संपर्क प्रमुख संगमेश्वर कांबळे. वीरभद्र महिला मंडळ सोलापूर संगीताताई जरांदर यांनी गेल्या 9-10 दिवसापासून बेमुदत चक्री उपोषण करत आहेत. त्या अनुषंगाने कारण ह्या महिलांनी एखादी सगळं संसार सोडून एक न्याय मिळवण्यासाठी आज जिल्हा परिषद पूनमगेट येथे बसलेले आहेत. त्या अनुषंगाने सांगू इच्छितो, आज 2 नंबरचे जे धंदे आहेत, तांदूळ म्हणा, तांदूळ आज 2-3 रुपये किलो विकणारा हा तांदूळ आज एक वशिम राईस मिलमध्ये MIDC चिंचोळीमध्ये फॅक्टरी असून तिथं त्यांनी जाऊन रात्री 12-1 वाजून तिथे व्हिडिओ शूटिंग केलेलं पण आहेत. आणि त्या अनुषंगाने तिथनं तक्रारी त्यांनी मॅडमनी तिथलं तहसीलदार, तिथलं PI आपलं मोहोळच्या पोलीस स्टेशनला तिथं तक्रार दिलेले होते. त्यांनी काही संगनमत करून आणि त्या राईस मिलवर कारवाई केलेली नाही अध्यापक. आणि पुरवठा अधिकारीसुद्धा पण आपण जाऊन बसलेलो होतो त्यावेळी पुरवठा अधिकाऱ्यापर्यंत त्यांनी बी म्हणते उडवाउडी उत्तर मिळतात. पण हे मॅडमनी जे विषय घेतलेले आहेत त्या मॅडमला पूर्ण माझी संघटना शिवा संघटना पूर्ण त्यांना पाठिंबा जाहीर करतो. आज मी अक्कलकोटच्या नात्याने जाहीर करतो. जर आता त्यांना जर न्याय मिळालं नाही तर आम्ही पूर्ण शिवा संघटना इथं पूनम गेटपाशी आणून आम्ही मोठ्या प्रमाणे आंदोलन करण्याचा हा इशारा देतो. त्या अनुषंगाने माझे परममित्र वैभव राठोड त्यांनीही म्हटले मॅडमनी चांगली काम केलेत, त्यांना बी त्यांचाही पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचाही पाठिंबा दर्शवलेला आहे. जर आपल्याला न्याय नाही मिळालं तर एक तर वशिम राईस मिल सील व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही तर सील व्हायला पाहिजे अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि ह्यांना ताबडतोब मॅडमला न्याय मिळाला पाहिजे एवढी मी माझ्या या शिवा संघटनेच्या नात्यातून मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.